नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आता श्रावण महिना चालू झाला आहे. श्रावण महिना हा भगवान शंकराच्या सेवेसाठी सर्वश्रेष्ठ महिना मानला जातो. तर भगवान शंकराची जेवढी जमेल तेवढी आपण या महिन्यामध्ये सेवा करायला पाहिजे आणि आपण सेवा करतही असतो. तर आपण भगवान शंकराच्या पिंडीवर बरंच काही वाहून शंकराची आपण पूजा करत असतो. त्यामध्ये आपण धोत्रा वाहतो, मध वाहतो, काळे तीळ वाहतो, गहू वाहतो, लवंग, विलायची, सोप, गूळ, दही, दूध, समजा उसाचा रस, नागकेशर, अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत की आपण भगवान शंकराच्या पिंडीवर वाहत असतो. तर त्यातीलच काही गोष्टी आपण नेमक्या का वाहतो, तर या संदर्भामध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. तर आपण सर्वप्रथम बघूया की भगवान शंकराच्या पिंडीवर धोत्रा नेमका का वाहावा, त्याच्यामागे काय कारणे आहेत. तर चला तर मग बघूया. भगवान शंकराच्या पिंडीवर धोत्र्याचे फूल वाहिल्याने घरामध्ये व्यसनाधीनता वाढत नाही, करणी बाधा होत नाही, तसेच जादूटोणा सुद्धा होत नाही. तसेच भगवान शंकराच्या पिंडीवर आपण मध किंवा काळे तीळ हे जर आपण भगवान शंकराच्या पिंडीवर वाहिलं तर आपल्या पत्रिकेतील राहू अनुकूल राहत असतो. तसेच आपण भगवान शंकराच्या पिंडीवर लवंग आणि गूळ वाहतो. जेव्हा आपण लवंग आणि गूळ वाहतो ना, तेव्हा आपल्या पत्रिकेतील आपला मंगळ असतो ना, तो अनुकूल राहत असतो. तसेच आपण भगवान शंकराच्या पिंडीवर सोप आणि विलायची वाहत असतो. तर जेव्हा आपण सोप आणि विलायची वाहतो ना, तेव्हा आपल्या पत्रिकेतील बुध अनुकूल राहत असतो. तसेच आपण शंकराच्या पिंडीवर हळकुंड वाहत असतो आणि जेव्हा आपण हळकुंड वाहतो ना, तेव्हा आपल्या पत्रिकेतील गुरु अनुकूल राहत असतो. आणि आपण भगवान शंकराच्या पिंडीवर तीळ सुद्धा वाहतो. जेव्हा आपण पांढरे तीळ वाहतो ना, तेव्हा आपल्या पत्रिकेतील शुक्र अनुकूल राहत असतो. तसेच आपण भगवान शंकराच्या पिंडीवर गहू वाहतो आणि जेव्हा आपण गहू वाहतो ना, तेव्हा आपल्या पत्रिकेतील रवी अनुकूल राहत असतो. तसेच आपण भगवान शंकराच्या पिंडीवर दही, दूध आणि नागकेशर वाहत असतो. तर जेव्हा आपण दूध वाहत असतो ना, तेव्हा आपल्या पत्रिकेतील चंद्र अनुकूल राहत असतो. आणि आपण जेव्हा भगवान शंकराच्या पिंडीवर दही वाहत असतो ना, तेव्हा आपल्या पत्रिकेतील शुक्र अनुकूल राहत असतो. तसेच आपण जेव्हा दूध वाहतो ना भगवान शंकराच्या पिंडीवर, तेव्हा आपल्या पत्रिकेतील चंद्र अनुकूल राहत असतो. तसेच नागकेशर संतती प्राप्तीसाठी भगवान शंकराच्या पिंडीवर वाहत असतात. तर ही अशी एकदम सोपी आणि साध्या शब्दामध्ये मी माहिती सांगितलेली आहे. तर असेच आपल्या चॅनलवर धार्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ असतात आणि असेच आपले धार्मिक माहितीपूर्ण जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.